जय शिवराय. प्रथम माझे आई वडील यांना नतमस्तक होते, त्याचप्रमाणे माझे दुसरे गुरु, माझे सर्व शिक्षक व व्यासपीठावरील मान्यवर यांनाही नतमस्तक होते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव शिवानी योगिता अनिल जाधव. मी आता 7वी या वर्गात शिकत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा, हर एक धर्माचा मावळा जर जुडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील. ही भावना तळातळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही जर राजाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या मायेला असं वाटतं, असं फार माझ्या पोटी जन्माला यायला हवं असे सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आजही ज्या राजाचं नाव ऐकल्यावर आमच्या नसात रक्त खळखळून उठतं. त्या राजाने आपल्या जगण्यावरून दाखवून दिलं, आम्ही चुकून मुंगीच्या वाट्याला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाट्यात जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला घाबरत नाही असे सर्वोत्तम राजे छत्रपती संभाजी महाराज. आजकाल असं म्हणतात जेथे मस्तक टेकावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली कमी होत चाललेल्या आहे. परंतु ज्याचं नाव ऐकल्यावर हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब. अहो मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शिवबांना. अहो मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शिवबांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एऱ्या गेऱ्यानी नव्हे. अहो महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एऱ्या गेऱ्यानी नव्हे. अहो तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी. रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागराप्रमाण, त्याचं छत्र म्हणजे या आभाळा समान. तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीच आहे सह्याद्री, ज्याला या शंभूंचा अभिमान. अहो महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी कित्येक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली. परंतु तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकाच वाघ बघितला, आणि ते म्हणजे राजे शिवछत्रपती. जगाच्या पाठीवर अनेक राज्य होऊन गेले. अहो जगाच्या पाठीवर अनेक राज्य होऊन गेले ज्यांनी या भूमीवर राज्य केलं. परंतु जगाच्या पाठीवर असा एक मेव राजा आहे ज्यांनी या समुद्रावर राज्य केलं. अहो आजही गुगलवर सर्च करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही. एकच राजाचं नाव येणार, आणि ते म्हणजे राजे शिवछत्रपती. जगणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता. अहो जगणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायाने हात फिरवणारा तो आपला शिवबाज होता, तो आपला शिवबाज होता. खरं तर शाहिस्तेखानाची बोटं छाटली हे तर सर्वांनाच माहिती आहे. खरं तर शाहिस्तेखानाची बोटं छाटली हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटली तेव्हा शाहिस्तेखान इकडे तिकडे धावत पळत होता. तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे येऊन म्हणती, गजा भोगया हुजूर वीर सिवा मेरी छोटी बेटी को उठा ले गया. तेव्हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला म्हणतो, चुप कर ए पगली, तू चुप कर. सिवा किसी की उंगली काट सकता है, सिवा किसी की उंगली काट सकता है, सिवा किसी की गर्दन भी मार सकता है.
नमो